नमस्कार, मी भूषण शिंदे आणि आज अखेर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या पार पडलेल्या आहेत आणि एकंदर आज 3:30 वाजेपर्यंत म्हणजे दुपारी 3:30 वाजेपर्यंत मतदार राजाने आपलं मत जे आहे ते नोंदवलेलं आहे आणि एकंदर आज 41% हे मतदान झालेलं आहे। साधारण 2 तासांचा जो मतदानाचा टक्का आहे तो अजून येणं बाकी आहे। त्यामुळे सध्या तरी हे मतदान जे आहे ते 50%च्या पुढे न गेलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे ही खरं तर चिंतेची बाब आहे। मात्र हा सध्याचा जो मत जे आहे ते सध्या नोंदवलेलं आहे मतपेटीमध्ये मतदाराचं मत जे आहे ते बंदिस्त झालेलं आहे आणि या मतपेट्या आता उद्या उघडणार आहे। त्यामुळे मुंबईचा महापौर कोण, मुंबईमध्ये कोणाचे विजय होणार, मुंबईमध्ये कोणाचा महापौर बसणार, मुंबई कोणाच्या हाती येणार, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही आपल्याला उद्या मिळणार आहेत। त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता आणि उद्याचा दिवस अर्थात उद्याचा दिवस सुद्धा महत्त्वाचा असणार आहे। सध्या मी वरळीमध्ये आहे। वरळीमध्ये पाहू शकता हे काउंटिंग सेंटर आहे। इथंच उद्या मतदान जे आहे ते मोजलं जाणार आहे। मतदान मोजणी इकडे होणार आहे आणि एकंदर या ठिकाणी मुंबईतल्या ज्या जी साऊथ वॉर्डच्या ज्या संपूर्ण मतपेट्या आहेत त्या इथे येणार आहेत। या ठिकाणी सगळ्या जमा होणार आहे आणि एकंदर उद्या सकाळी 7:30 वाजता मतमोजणीला देखील सुरुवात होणार आहे आणि या संपूर्ण ठिकाणी मतदाराचे मतदान आहे ते इथं मोजलं जाणार आहे। आणि एकंदर या ठिकाणी आपण पाहू शकता काही ठिकाणी आपल्याला काही छोटे छोटे वॉर्ड केलेले आहेत आणि या ठिकाणी आपण या ठिकाणी प्रत्येक वॉर्डमध्ये या प्रत्येक एका गाळ्यामध्ये आपल्याला इथं जी ईव्हीएम मशीन आहे ती इथं येणार आहे आणि या ठिकाणी त्यांची मतमोजणी जी आहे ती होणार आहे। आणि एकंदर या संपूर्ण ठिकाणी आपण पाहू शकता सध्या तगडा पोलीस बंदोबस्त देखील केलेला आहे आणि एकंदर निवडणूक आयोगाचे सर्व कर्मचारी इथं आपल्याला तैनात झाले पाहायला मिळतात। आणि एकंदर आज हे मतदान जे आहे मतमोजणी जी आहे ती इथं उद्या सकाळी होणार आहे आणि एकंदर हा संपूर्ण जे गोपनीय जो भाग असतो तो इथं होणार आहे। त्यामुळे या ठिकाणी आतमध्ये आपल्याला खरं परवानगी नाहीये, मात्र या संपूर्ण गोष्टीची जी माहिती आहे ती प्रत्येक मतदाराला मिळणं अत्यंत आवश्यक आहे आणि एकंदर या संपूर्ण ठिकाणाहून मतदार राज्याचं मत आहे तर इथं उद्या उघडकीस येणार आहे। एकंदर आज दिवसभर ज्या मतदान जी प्रक्रिया आहे ती पार पडली, मात्र या संपूर्ण ठिकाणी मुंबईमध्ये काहीशा शांत ठिकाणी शांत स्तरावर आपल्याला काही मतदान द्यायला होताना पाहायला मिळालं। काही ठिकाणी काही तुरळक काही किरकोळ काही वाद मात्र संपूर्ण ठिकाणी मुंबईमध्ये सध्या आपल्या शांत ठिकाणी शांत प्रक्रिया होता पाहायला मिळाली। एकंदर संपूर्ण मुंबईमध्ये सध्या तरी 41% मतदान झालं आहे। अर्थात हा 3:30 वाजेपर्यंत संपूर्ण अंदाज आहे, मात्र त्यानंतर 2 तासामध्ये किती टक्के मतदान झालं अर्थात प्रश्न आहे, मात्र त्याचं उत्तर साधारण 2 तासामध्ये मिळणार आहे। एकंदर या संपूर्ण गोष्टीमध्ये मतदान जे आहे ते आपल्याला मतदार राज्याचे मत आहे ते आपल्या इथं उद्या करणार आहे। त्यामुळे मुंबईचा महापौर कोण याचा अंदाज आपल्याला उद्या येऊ शकणार आहे। एकंदर मुंबईमध्ये जी लढत पाहिली तर मुंबईमध्ये ठाकरे बंधू विरुद्ध महायुती अशा प्रकारे ही मुख्य लढत होती। एकंदर ठाकरे बंधूं सोबत शरद पवार यांची एसीपी होती, त्यानंतर महायुतीमध्ये अर्थात शिंदे यांची शिवसेना, त्यानंतर फडणवीस यांची अर्थात भाजप यांची एकंदर या संपूर्ण यांची युती होती आणि एकंदर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या संपूर्ण मतदानाचा जे प्रचार आहे तो स्वतःच्या हाती घेतला होता। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचारामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळाले, फिरताना पाहायला मिळाले। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री अर्थात एकनाथ शिंदे हे सुद्धा प्रचार करत होते। त्यामुळे मुंबईचा अंदाज लावणं सध्या तरी अवघड झालेलं आहे। एकंदर अजित पवार यांची एनसीपी सुद्धा या संपूर्ण निवडणुकीमध्ये उतरली होती, त्यासोबतच ठाकरे बंधूंची युती होती, त्यानंतर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांची देखील युती होती। त्यामुळे या मुंबईमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला मतदान जे आहे ते झालेलं पाहायला मिळते। त्यामुळे उद्याचा जो अंदाज आहे तो काहीच लावणं अवघड आहे, मात्र कुठेतरी जे मतदार जो आहे तो काही आपल्याला विभागाला पाहायला मिळत आहे। याचं कारण म्हणजे मराठी माणसांचा ठाकरे बंधू काहीसे आकर्षित आपल्याला करता पाहायला मिळाले, त्यासोबतच जे परप्रांतीय आहे त्याच्यासाठी काँग्रेस काही आकर्षित करता पाहायला मिळाली, त्यासोबतच जे मुस्लिम वोट्स जे आहेत त्यामध्ये कुठेतरी अजित पवार यांची एनसीपी देखील आपल्याला काही आकर्षित करता पाहायला मिळाली। त्यामुळे कुठेतरी संपूर्ण टक्केवारी जी आहे ती आपल्याला काही विभागली पाहायला मिळणार आहे। त्यामुळे उद्याचा अंदाज काय असणार हे अर्थात उद्या स्पष्ट होणार आहे। मात्र आज मतदान प्रक्रिया जी पूर्ण झालेली आहे, साधारण 41% मतदान झालेलं आहे। अर्थात 2 तासात अजून निकाल येणं बाकी आहे, टक्केवारी येणं बाकी आहे। त्यामुळे 2 तासामध्ये किती मतदान झाले आपल्याला कळणार आहे। मात्र उद्याचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। साधारण सकाळी 8 वाजता मतदान मोजणी जी आहे सुरू होणार आहे। पहिलं पोस्टल मतदान जे आहे ते मोजलं जाणार आहे, त्यानंतर ईव्हीएम मशीनचं मतदान आहे ते देखील मोजलं जाणार आहे आणि एकंदर संपूर्ण जो निकालाचा जो अंदाज आहे तो साधारण दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत स्पष्ट होईल अशा प्रकारे देखील अंदाज आहे। त्यामुळे दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत एकंदर निकाल जो आहे तो आपल्या हाती येईल आणि एकंदर मुंबईचा महापौर कोण हे देखील करणार आहे आणि मुंबईमध्ये ज्या प्रकारे कोणाचं वर्चस्व असणार आहे, ठाकरे आपलं वर्चस्व टिकवलं आहे का, त्यासोबतच किंवा नवीन वर्चस्व तयार होणार आहे का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी जे मतदार जे आपलं मत जे आहे ते नोंदवलेलं आहे ते त्याच्या संपूर्ण ईव्हीएम मशीनमध्ये ते आता बंदिस्त झालेलं आहे आणि उद्या या संपूर्ण मशीन उघड ओपन केल्या जातील। त्यानंतर हे संपूर्ण मतदान जी मोजणी आहे ती देखील होणार आहे आणि सध्या उद्या एकंदर मुंबईचा महापौर कोण किंवा मुंबईमध्ये कोणाचं वर्चस्व असणार हे देखील स्पष्ट होणार आहे। त्यामुळे विनोद नाईक, लोकशाही मराठी, मुंबई। आवाज घ्या माझा, बस झालं ना।